डाळ तांदळाचा डोसा छान कुरकुरीत होण्यासाठी मी इथं 2 वाटी म्हणजेच तुम्ही कपाचं प्रमाण पण ह्याचप्रमाणे घेऊ शकता. 2 कप किंवा 2 वाटी तांदूळ घ्यायचे. रेशनिंगचे तांदूळ घेतलेत मी. 1 वाटी उडदाची डाळ, पाव वाटी हरभऱ्याची डाळ, 2 चमचे मेथीदाणे. आता हे छान 2 ते 3 तास छान भिजतील असे ठेवायचे. नंतर लवकर वाटायचं आणि बारीक म्हणजे जर तुम्ही सकाळी नाश्त्याला करणार असाल तर आदल्या दिवशी हे सकाळी लवकर भिजत घालायचं. 2 ते 3 वाजता आपण हे छान वाटून घ्यायचं बारीक. एकदम सरभरीत म्हणजे एकसारखं रवाळ असं वाटून घ्यायचं. त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता खूप छान पीठ फुललं गेले आणि एकसारखं असं 5 ते 10 मिनटं हे हलवून घ्यायचं. त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं. तवा छान गरम झाल्यानंतर गॅस एकदम स्लो करून हे बॅटर एकसारखं पसरून घ्यायचं. जे म्हणजे पातळ असं पसरून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम वाढवून छान मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत आणि तांबूसर कलर येईपर्यंत याला एका बाजूने शेकून घ्यायचं. तुम्ही बघू शकता एकदम पातळ आणि कुरकुरीत असा आपला डोसा तयार झाला आहे. तर अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्या आणि वाटल्यानंतर 5 ते 10 मिनटं आपण छान याला फेटायचं म्हणजे पीठ लवकरात लवकर फुगतं. थंडीचे दिवस जरी असले तरी पीठ छान फुलतं. आता इथं बटाट्याची भाजी करून पण असं तुम्ही मध्यभागी जसं आपण बाहेर हॉटेलमध्ये खातो तशा प्रकारे पण तुम्ही डोसे तयार करू शकता किंवा नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.